हरे राम कृष्ण हरे
साठविला हरी Thank you.
साठविला रे साठविला रे हिरकयवंती हिरकयवंती
साठविला हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरी आला हाता हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार तुका मने हरी तुका मने हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार विठ्ठला 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 समचरण सरोज सांद्र नीला जगनीत पाणी मंडलम मंडला तरुण तुलसी माला कंजनो कंजनेत्र सदैवल्हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू रासुका विठ्ठला विठ्ठला
साठविला हरी साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार कलावन्य जीव धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्र कलानिशवादापणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या साठविला हरी साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार विठ्ठला विठ्ठला साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथाच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वसंत देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंतने संत श्रेष्ठ भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम असणारे साधकांचे मायबाप वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला यशस्वी जीवनाचं रहस्य प्रतिपादन करतात की बाबा काय केल्यानंतर आपलं जीवन यशस्वी होईल काय केल्यानंतर जीवनात आपलं साध्य मानवाचं साध्य आपल्याला प्राप्त होईल हे या अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट करतात विठ्ठला सेवेला सुरू करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. आज चालू असला कीर्तन महोत्सव आपण सर्वांना ज्ञात आहेच की निमित्ताने आहे. आज आपल्या या टाकेवाडी गावामध्ये धर्मराज मनोहर ताटे यांचं प्रथम पुण्यस्मरण. महाराज बर ऐका ना महाराज, ते काय म्हणा खाली उतरणारच आहे, ते राहू दे. ह्याच्या स्वरावचं म्हणून घेतो, राहू दे, ते उतरणारच खाली, सारखं ते व्यत्यय होणार आहे मध्ये. आज चालू असला कार्यक्रम आपला सर्वात ज्ञात आहे. विठ्ठला 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 थाप टाकले की स्वर का नाव येते, स्वर बदल थाप टाकू नका फक्त. आज चालू असला कार्यक्रम आपण सर्व ज्ञात आहेच. धर्मराज मनोहर ताटे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण, आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. भाग्यवान म्हणतो मी त्यांना की ज्यांच्या जाण्यानं, की जे गेल्यानंतरही ज्यांच्या निमित्ताने जर दारापुढे ज्ञानोबरायांचं तुकोबारायांचं नाव निघत असेल, भगवंताचं जर नामाचं उच्चारण होत असेल, की त्यांच्या जाण्यानं ते गेल्यानंतरही जर त्यांच्या नावानं दारातून 4 पंक्ती उठत असतील तरी खरं भाग्याचं आहे महाराज. भाग्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. आज या ताटे परिवारावर प्रेम करणारे तुम्ही सर्व गावातील लोक आपण सर्व इथे जमलो आहोत. मला आज खरं त्यांच्यासाठी आपण इथे जमलो आहोत. कारण आजच्या दिवशी जे काही पुण्य निर्माण होईल, जे काही पुण्य निर्माण होणार आहे ना, ते फक्त यांच्यासाठी आहे महाराज. कारण आजच्या दिवशी त्यांच्या निमित्ताने जेवढं काही सत्कर्म निर्माण होईल, जेवढं काही या ठिकाणी पुण्य निर्माण होईल, ते सगळं आपल्याला यांना समर्पित करायचं. म्हणून
जेवढं काही कीर्तन सुरू असताना भजन सुरू असेल, चाल म्हणत असतील, फक्त हाताने टाळे, मुखाने नाम प्रत्येकाने घ्यायचं. विठाला या कीर्तनाला उपस्थित असणारे सर्वच तुम्ही गावातील महिला मंडळ असतील, पुरुष वर्ग असतील, आमचे भजनी मंडळ असतील, गावातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पण आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, रती, महारथी, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर असतील, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटा मुक्ती, अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माझे गावकरी, पंचकृषी, पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट आलेले, सगळे जमलेले, कीर्तनाला आलेले, न आलेले, घरी बसलेले, इथं बसलेले, उभे राहिलेले, खाली बसलेले, पायला बोललेले, पाया आकडलेले, फोनवर बोलत बसलेले, शांत बसलेले, ऐकत बसलेले, बायकोला घेऊन आलेले, बायकोला ठेवून आलेले, बायकोशी भांडून आलेले, लेकरं घेऊन आलेले, लेकरं ठेवून आलेले, चहा पिऊन आलेले, पाणी पिऊन आलेले, जेवण करून आलेले, सगळे चरणाला एकदा साष्टांग दंडवत घालतो. इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा घरी निवांत उताने पडलेले सगळ्या चरणावर दंडवताने कीर्तनाला सुरुवात. विठाला मी नेहमी सांगत असतो, या मृत्यू लोकाचा एक नियम आहे. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे काय, की इथं आलं की प्रत्येकाला जावं लागतं. एक ना एक दिवस प्रत्येकाचा दिवस महाराज ठरलेला आहे. एक ना एक दिवसाला हा मृत्यू लोक सोडून महाराज जायचं आहे. कोणी इथं राहण्यासाठी आलेला हे आपल्या फिट्ट डोक्यात बसून घ्या महाराज. कारण आज जगातलं एक सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की माणूस मरणच विसरलाय महाराज. अरे आपल्याला एक दिवस मरावं लागणार आहे हे माणूस विसरून गेलाय महाराज. कोणत्या धुंदीत जगत असतो माणूस कोणास ठाऊक महाराज. लक्षात, एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. एक ना एक दिवस इथं कोणी राहायला आलेलं काय महिला मंडळ का आलंय काय लायसन काढून कोण नाही, आता मी इथंच राहणार, माझं घर मी सोडणार आहे होय, हा आलंय नाही महाराज. कोणी नाही, प्रत्येक आलेला व्यक्ती एक ना एक दिवस जाणार. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. आलेला प्रत्येक व्यक्ती एक नाही दिवस मृत्यू लोक सोडून जायचंय. काय या मृत्यू लोकाचं नावच आहे. इथं जिथं आपण राहतो त्याचं नावच मृत्यू लोक आहे. इथं मरावं लागतं महाराज. मरण्यासाठी जन्माला आला. लक्षात घ्या, एक नाही दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. माऊली म्हणतात, देह जाईला, देह जाईला, देह जाईला, देह जाईला, देह जाईला, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक नाही दिवस माझा प्रत्येकाचा देह जाणार आहे. एक नाही दिवस देह जाणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाने तयारीमध्ये राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, ऐका, प्रत्येक व्यक्ती एक नाही दिवस, या गावातला प्रत्येक माणूस एक नाही दिवस जाणार आहे. लक्षात घ्या, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती एक नाही दिवस मरून जाणार
जाणार आहे की नाही? उभा राहिलेले जाणार आहेत, खाली बसलेले जाणार आहेत, वाजवणारे जाणार आहेत. मग सांगणार तरी राहणार आहे का? जाणार आहे ना. मारे एक नाही दिवस प्रत्येक व्यक्ती जाईल. तेव्हा ऐका, माणसाने मरावं, पण मरण असं असावं की माणूस मेल्यानंतर, मी नेहमी सांगत असतो, मरण माझे मरुनी गेले, 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 मरण माझे मरुनी माझे मरुणी गेले, मज गेले अमर. महाराजांचाही हा महाराजांचा अनुभव आहे, मला तुकारामांचा अनुभव आहे. मरण आधीच मरण माझे मरण, हा महाराजांचा, सामान्यांचा नाही. आपण सामान्य लोक आहोत, आपल्याला एक नाही दिवस जायचंय. पण महाराज ऐका, लोक आश्चर्य करतात बरं का, लोक आश्चर्य करतात. अरे कालपर्यंत आमच्या सोबत बोलत होता हो, आज गेले कसे काय? पण एक सांगू, लोक गेले कसं काय याचं आश्चर्य करतात, पण एवढ्या दिवस राहिले कसं काय याचं मात्र कोणी आश्चर्य करत नाही. महाराज झाडाचं पान गळून खाली पडलं, लोक आश्चर्य करतात, पान गळून खाली पडलं कसं काय? पण तेच पान त्या नाजूकशा देठाला एवढे दिवस धरून राहिलंच कसं काय याचं मात्र कोणी आश्चर्य करत नाही. महाराज एखाद्या भिंतीवर चित्र खाली गळून पडालं, लोक आश्चर्य करतात, चित्र खाली पडलं कसं काय? पण ते चित्र त्या निर्जीवशा भिंतीला एवढ्या दिवस धरून राहिलंच कसं काय याचं मात्र कोणी आश्चर्य करत नाही. महाराज मरण काय नवीन नाही, प्रत्येकाला एक नाही दिवस मरावं लागणार. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. प्रत्येकाला मरायचंय, जन्माला यायचंय, मरायचंय, जन्माला यायचंय का प्रत्येकाला. अरे हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारे लोक आपल्यातून गेलेत महाराज. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारे लोक, कितीतरी मोठे मोठे लोक. अरे साधू संतांना देह सोडावा लागलाय, भगवंताने अवतार घेतला, भगवंताला सुद्धा इथून जावं लागलंय. गुणवंताला जावं लागलं, धनवंताला जावं लागलं, बळवंताला जावं लागलं, नवे नवे भगवंताला सुद्धा हा मृत्यू लोक सोडून जावं लागलं. येत नाही उरो आले अवतार, येते पामर जीव किती. भगवंताला हा देह, हे हा मृत्यू लोक सोडून जावं लागलंय. महाराज कोणी नाही महाराज इथं राहिलं, कोणीच राहिलं नाही. त्या सिकंदराचं संपूर्ण जगावर राज्य होतं. महाराज ऐका, सिकंदराचं संपूर्ण जगावर राज्य होतं. पण जेव्हा सिकंदराची शेवटची वेळ आली आणि सिकंदराला वैद्य बाबाने सांगितलं, अरे आता तुला जगता येणार नाही, तुझी शेवटची वेळ आली, तेव्हा सिकंदराने सांगितलं, एक काम करा, जेवढा पाहिजे तेवढा पैसा घ्या, या जगातली सगळी संपत्ती माझे, तुम्हाला किती पाहिजे तेवढा पैसा देतो, पण माझे प्राण वाचवा. तेव्हा त्या वैद्याने सांगितलं, किती पैसा दिला आणि काही जरी दिलं तर आता तुझे प्राण वाचू शकत नाही. असं जेव्हा सिकंदरला कळालं ना, तेव्हा सिकंदर म्हणतो, ठीक आहे, जर मी जाणारच आहे ना, तर एक काम करा, का आता हा पैसा माझ्या कामाला येणार नाही, नाही माझे सैनिक माझ्या कामाला येणार. एक काम करा, जेव्हा माझा मृतदेह तुम्ही घेऊन जाचाल ना, तेव्हा एका बाजूला माझे विश्वाचे सगळे सैनिक उभे करा आणि एका बाजूला मी कमवली सगळी संपत्ती उभा करा आणि माझी अंत्ययात्रा त्या दोन्हीच्या मधून न्या. आणि एका बाजूला, ज्या बाजूला सैन्य आणि ज्या बाजूला संपत्ती आहे ना, त्या बाजूला दोन्ही हात माझे असे बाहेर काढा आणि मधून माझी अंत्ययात्रा घेऊन जा. त्या सिकंदरला आपल्याला सांगायचं होतं, अरे आयुष्यातल्या या जगामध्ये सगळी संपत्ती मी कमवली, जगातलं सगळं सैन्य माझं आहे, पण जाताना मी एक कवडी सुद्धा घेऊन गेलो नाही सोबत, एक कवडी सुद्धा. सिकंदरला आपल्याला सांगायचं होतं. म्हणून महाराज
किती जरी मोठा असला ना तर त्याला एक ना एक दिवस जायचंय. लक्षात घ्या. खरं काकाचं जीवन आज धन्य झालं का? कारण त्यांनी आयुष्यभर केलेलं पुण्य असेल किंवा त्यांच्या निमित्ताने आजच्या दिवशी त्यांच्या नावाने जे पुण्य निर्माण होणार आहे की नाही, त्या सगळ्या पुण्याचा हिशोब महाराज आज होणार. आणि त्यांना या पुण्याच्या हिशोबात त्यांना भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. राहणार. कारण धर्मशास्त्र असं सांगतं आपले आई वडील गेल्यानंतर, ऐका, धर्मशास्त्र असं सांगतं आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध घालणं हे त्या मुलाच्या मागचं काय नैमित्तिक कर्तव्य आहे महाराज. ते कर्म आहे, त्याने ते घातलंच पाहिजे. लक्षात घ्या. जर नाही घातलं ना तर महाराज जे पितृदोष वगैरे येतात ना ते अशी या कुळापासून येत असतात महाराज. आईचं श्राद्ध, वडिलाचं श्राद्ध मुलांनी घातलंच पाहिजे. आणि जो मुलगा घालतो ना तर त्याला शास्त्र चांगली मुलं म्हणतं बरं का. महाराजांनी सुद्धा अनेक ठिकाणी चांगल्या मुलाला धन्यता दिली नाही महाराज. जो मुलगा नीतीने वागतो, धर्माने वागतो, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली महाराज. कोळी कन्या पुत्र होती जे जातिक, 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 कोळी कन्या पुत्र होती जे जातिक. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाक्य त्याच्यावरचं चरण आहे. हा फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. महाराजांनी हिताला जागे असणाऱ्या मुलाच्या आई वडिलांना धन्यता दिली महाराज. त्याचे आई वडील धन्य आहेत. लक्षात घ्या. म्हणून महाराज कोण करत नाही असं महाराज. हजारो लोक महाराज रोज मरतात हो. सगळ्याचीच काय पुण्यतिथी साजऱ्या होतात का? नाही महाराज, सगळ्याच्या साजऱ्या होत नाहीत पुण्यतिथ्या महाराज. अरे आज अशी परिस्थिती आहे, मुलगा आईला आई म्हणायचं तयार नाही, बापाला बाप म्हणायचं तयार नाही महाराज. मुलगा आजची परिस्थिती आहे. लक्षात घ्या. धर्महीन, संस्कृतीहीन, विचारहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊ लागली महाराज. या महाराष्ट्रामध्ये आईला देवता म्हटलं जातं, वडिलांना देवता म्हटलं जातं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. पण त्याच महाराष्ट्रामध्ये जर आई वडिलांसाठी वृद्धाश्रमे खोलावे लागत असतील ना तर हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो ऐका. आज शहराकडे पाहिलं तर शहरामध्ये वृद्धाश्रम गच्च्या गच भरून चाललेत महाराज. सांगू, एक वेळेस आई वडिलांना घरच्या गोठ्यामध्ये ठेवा बरं का. आपलं वृद्धाश्रम मध्ये टाकू नका. का? चांगलं चुंगलं खाऊ घालता आलं नाही, घालू नका. मुला बाळाचं शिल्लक राहील ते द्या. प्लास्टिकचे वाटी द्या, प्लास्टिक ताट द्या, प्लास्टिकचा चमचा द्या. शिळपाग खाऊन राहते. कधी निघाला ऑफिसला तर एखादी टोपल्यातली भाकर घ्या महाराज, खिशामध्ये टाका. आईकडून जा, ज्या ठिकाणी आई बसली तिथं जा. लांबूनच फेका महाराज. ती आई घसरत 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 त्या भाकरी पशी येईल बरं का. त्या भाकरी उचलत अर्धी आपल्या ताटात कुस्करेल, अर्धी आपल्या धनीच्या ताटात कुस्करेल. तेव्हा तो बाप म्हणत असतो का ग, अगं कांड त्या वृद्धाश्रमातून तिथं जर रोज गरम चपात्या मिळत होत्या ना. तेव्हा ती आई म्हणते तिथं जरी रोज गरम चपात्या मिळत होत्या ना पण ते त्या गरम चपातीत जे प्रेम नाही ना ते माझ्या मुलाने टाकलेल्या भाकरीमध्ये प्रेम आहे. आईचं प्रेम असतं महाराज. पण आज
महाराष्ट्राचा मुलगा ती आईच वडिलाचं प्रेम महाराज विसरायला लागलाय, लक्षात विसरायला लागलाय. अरे असंख्य उपकार आहेत आई वडिलांचे आपल्यावर, असंख्य उपकार सांगू शकत नाही महाराज, असंख्य उपकार आहेत. या शरीराच्या कातडे जोडे जरी त्यांना करून शिवले ना तरी ते उपकार फिटणार आहेत. एवढे उपकार आई बापाचे आपल्यावर असतात, लक्षात घ्या. आणि अनंत उपकार आहेत, लक्षात घ्या. उपकारातून उतराईच होऊ शकत नाही. कधीतरी आठवा ते आई वडिलांचे उपकार. कधीतरी अरे आपण लहान होतो आपल्या आईने एका घासाचे 20-20 घास घेऊन आपल्या लेकराला खाऊ घातले की नाही महाराज. मग त्याच आई वडिलाच्या त्याच आईच्या म्हातारपणी जर तिच्या मुखामध्ये कधी एखादा घास घाले जर संधी आली ना तर मला खरं सांगू ती संधी सोड नका हो, त्या संधीचं सोनं करा, लक्षात घ्या. आपल्या बापाने आपल्याला 10-20 तास अंगा खांद्यावर खेळवलं असतं महाराज, 10-20 तास. मग त्या बापाच्या म्हातारपणामध्ये जर कधी त्याच्या आजारपणामध्ये त्याला हॉस्पिटलला उचलून नेणे जर संधी आली ना तर खरं सांगू ती संधी सोडू नका, त्या संधीचं सोनं करा महाराज. आपली आईने आपल्याला रक्ताचं दूध करून पाजलं, रक्ताचं दूध. त्या आईच्या म्हातारपणामध्ये तिच्या आजारपणामध्ये कधी तिच्या मुखामध्ये एखादा दुधाचा चमचा जर देण्याची संधी आली महाराज खरं सांगू ती संधी सोडू नका, त्या संधीचं सोनं करा. आई वडिलाचे असंख्य उपकार आहेत आपल्यावर. पण आजची परिस्थिती एवढी भयानक आहे महाराज. ज्या बापाने ज्या आईने तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकराला वागवलेलं असतं, ज्या लेकराला लहानाचं मोठं केलं असतं ना तेच लेकरू महाराज उद्या ते आई बापाला घरातून काढते महाराज, आई बापाला शिवाय देते. परिस्थिती आहे, वेगळं सांगत नाही तुम्हाला, काय वेगळं सांगायची गरज नाही. डोळ्यापुढे तुम्ही बघताय की नाही सगळं. घराची परिस्थिती आहे महाराज, घराची. अरे जीवापेक्षा जास्त प्रेम लावलं त्या आईनं त्या लेकराला. आपल्या जीवाचा विचार केला नाही हो त्या बापाने त्या लेकरासाठी कमवून ठेवताना. जे सगळं करायचे कुणासाठी करतो महाराज संसारिक माणूस, त्याचा उद्देश फक्त एकच असतो, माझा मुलगा माझी मुलगी, बस एवढं असतो. त्या पहिले कोण आहे महाराज संसारिकाचा? मुलगा म्हणजे संसारिकाचा आत्मा असतो महाराज, आत्मा. पण एक दिवस असा येतो त्या बापाला सगळ्यात मोठा शत्रू जर कोण वाटत असेल ना तर त्याचा मुलगाच वाटतो महाराज. असा एक दिवस येतो. ही परिस्थिती आजची परिस्थिती आहे महाराज चालू. मी काय इथलं सांगत नाही, चालू परिस्थिती आहे, लक्षात घ्या. म्हणून खरं सांगू अरे 100 रुपयाच्या कोठरीसाठी मायबापाच्या डोक्यात दगड घालणारी पैदास जन्माला आली या माणसाच्या मातीमध्ये. आज आईला आई पोरग म्हणायला तयार नाही महाराज, बापाला बाप म्हणाय पोरग तयार नाही. अरे पंढरपूरचा पांडुरंग जो आला ना पंढरीमध्ये, तो आला कशासाठी मला सांगा? वारकऱ्यासाठी आला नाही, वारकऱ्यासाठी आला नंतर झाला वारकऱ्याचा. आला आई वडिलाची सेवा बघून महाराज. द्वारकेला होता एवढ्या लांब, पण तिथून फक्त आला ना तो पुंडलिकरायच्या आई वडिलांची सेवा बघून तर आला ना. आई वडिलांची सेवा पुण्य फार मोठा आहे. म्हणून ऐका सांगतो, ज्याला वाटतं ना आपल्या हातात पुंडलिकाचा पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, अजून पांडुरंग महाराज कशासाठी उभा आहे माहिती का? फक्त त्या सेवेवर प्रसन्न होऊन अजून युगी 28 अजून विटेवर उभाच आहे महाराज. का? फक्त आई वडिलांच्या सेवेवर. म्हणून ऐका, ज्याला वाटतं ना आपल्या हातून सतत परमार्थ घडावा, ज्याला वाटतं आपल्या हातून सतत सत्कर्म परमार्थ घडावा, त्यांनी फक्त 2 गोष्टी करा. काय? एक, दारामध्ये गाय सांभाळा आणि घरामध्ये माय सांभाळा. त्याला दुसरं करायची काही गरज नाही महाराज, काही गरज नाही. अरे आई वडिलाची
ऐका, देवाची सेवा करून आई वडील कधी मिळवता येत नाहीत बरं का. देवाची सेवा करून आई वडील मिळवता येत नाहीत. आई वडिलाची सेवा करून देव मात्र मिळवते. तुला आई वडिलाची महाराज पुण्य आहे म्हणून. पण आज परिस्थिती एवढी भयानक आहे महाराज. आज आईला आई वर्ग म्हणायचं तयार ना. आईचा शत्रू महाराज मुलगा झाले बापाचा. अरे खरं सांगू, आई कालही रडत होती, आई आजही रडते. आई काल रडत होती मुलगा भाकरी खात नाही म्हणून, आणि आई आज रडते मुलगा भाकरी खायला देत नाही म्हणून. आईला काल ही रडावं लागत होतं, आईला आज ही रडावं लागते महाराज, फक्त मुलासाठी. लक्षात घ्या. म्हणून सांगू का, तुम्हाला वाटतंय ना आपल्या मुलगा जर योग्य दिशेने जावा, त्याला योग्य संस्कार मिळाला असेल ना. संस्कार एवढी महत्वाची गोष्ट आहे महाराज. 3.5 अक्षराचा शब्द आहे पण जीवन घडवणार आहे. लक्षात ठेवा तुमचं संस्कार अति महत्वाचे. संस्कार जर योग्य वेळी मुलाला योग्य संस्कार नाही ना दिले, तर मुलगा महाराज आपल्या एकदा ऐकण्याच्या बाहेर गेला ना, नंतर महाराज तो ऐकत नाही, कधीच ऐकत नाही. एकदा मुलगा मोठा झाला तेव्हा लहान असताना मुलाला योग्य संस्कार द्या. लक्षात का सांगतोय, उदाहरण सांगतो मला, ऐका. नेहमी मी सांगत असतो कीर्तनात, ऐका. रेमंड कंपनीचा मालक विजयपत सिंघानिया, सगळ्यांच्या परिचय असेल नसेल, बहुतेक जण आपण त्याचेच कपडे वापरतो, रेमंड कंपनीचे. बरोबर ऐकलंय ना, ऐकलं असेल बहुतेकांनी. त्या रेमंड कंपनीचा मालक विजयपत सिंघानिया 10,000 कोटीचा मालक आहे. किती? 10,000 कोटीचा मालक. मुंबई सारख्या शहरामध्ये 100 मध्ये ज्याची इमारत आहे. कुठं? मुंबई सारख्या शहरामध्ये एवढा 10,000 कोटीचा मालक आहे, 100 मध्ये ज्याची इमारत आहे, एवढा मोठा माणूस. पण आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये भाड्यानं राहतो महाराज. जगाच्या श्रीमंताची यादीमध्ये त्याचं नाव होतं महाराज. कोणाच्या? जगाच्या श्रीमंताची यादीमध्ये एक काळ त्याचं नाव होतं. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये भाड्यानं राहतो. त्याला विचारलं, मुलाखत घेतली, का रे बाबा अशी वेळ का आली? तेव्हा त्याने सरळ सांगितलं, मुलगा लहान होता त्यावेळेस योग्य ते संस्कार मी त्याला दिले नाहीत. आता मुलगा मोठा झाला, सगळी संपत्ती काढून घेतली, मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. हे कुणाचं सांगतोय मी? 10,000 कोटी वाल्याचं बरं का, 2-4 एकर वाल्याचं सांगत नाही. लक्षात घ्या. मुलांना योग्य संस्कार देण्याची फार गरज आहे. लक्षात. अरे पैसा आला ना, माणूस कोणी कुणाचं राहत नाही महाराज. लक्षात घ्या, कोणी कुणाचं राहत नाही. म्हणून पैशा आधी त्याला संस्कार द्यायला शिका. अरे मुलाने, आई बापाची इच्छा काय असते? मुलाने म्हातारपणी आपल्याला सांभाळावं आणि आपलं सांभाळावं, बस एवढी इच्छा असते ना. आपल्याला सांभाळावं आणि आपलं सांभाळावं. आपल्याला सांभाळावं म्हणजे काय? म्हातारपणी त्याने आपली काठी व्हावी आणि आपण जी काही जमीन, जी काही प्रॉपर्टी आपण जमवली तेवढी त्यांनी सांभाळावी, बस एवढी इच्छा असते. नाही माझ्या दुसरी काय इच्छा असते मला सांगा? आई बाप मला मुलाकडून जास्त इच्छा कधीच करत नाही. पण आजची तरुण झालेली भरकटलेली पिढी, मला मोबाईलच्या नादात भरकटलेली पिढी, या सोशल मीडियाच्या नादात भरकटलेली पिढी महाराज आज आईला बापाला मानायला तयार नाहीत. लक्षात. कारण आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणाला व्यसन म्हणजे व्यसन वाटत नाही महाराज. व्यसन म्हणजे फॅशन वाटत. आज महाराज मुलाकडे पाहिलं ना, मला त्याचं बोलू वाटत नाही, एवढी त्याची अवस्था आहे, बेकार अवस्था आहे महाराज. का? तोंडात मावान गुटकाशिवाय त्याला बोलताच येत नाही महाराज. एवढी भयानक परिस्थिती. म्हणून योग्य संस्कार देणं फार महत्वाचं आहे. देव देश धर्मासाठी आपण उभी करा, नुसती पैसा कमवण्यासाठी पोरं उभी करू नका. त्याला देवाचं, देशाचं, धर्माचं योग्य ते ज्ञान द्या. वारकरी संप्रदायाचं मुलांना ज्ञान द्या. ग्रंथ काय सांगतात त्याचं ज्ञान द्या. संत काय सांगतात, संत विचार काय असतात, गीता काय म्हणते, धर्मग्रंथ काय म्हणतो, याचं मुलांना आपलं ज्ञान पाहिजे महाराज. हे जर नाही केलं ना, आणि आताच जर आपण नाही जागृत झालो तर उद्या आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार. लक्षात घ्या. म्हणून पालकांना आत्ताच जागृत होण्याची वेळ आहे. लक्षात घ्या. म्हणून नुसता पैसा कमवायच्या नादी लागू नका. अरे कोण म्हणतं जीवाला नुसती संपत्तीनं सुखी होतो? जीव संपत्तीनं जर सुखी होत असता, मनुष्य संपत्तीनं जर सुखी होत असता, तर मला सांगा रावण कधीच दुःखी ठरला नसता महाराज. रावणाकडे कमी होतं का? कमी होतं रावणाकडे. अरे पूर्ण नगरी त्याची सोन्याची होती ना महाराज. अख्खी लंका सोन्याची होती, अख्खी लंका महाराज. सोन्याची, तांबे, ही टाळ जे आहेत ना महाराज, टाळ काशेचे आहेत, काश्याचे बरं का, हे टाळ काशेचे. अशी हजारो घरे त्याची काश्याची होती. कोणाची? रावणाची एकट्या बरं का, बरं त्यात कोण वाटेकरी नाही. अशी काश्याची घर. कधी कधी असं वाटतं महाराज रावणाने लंका बुडवली ठीक आहे, पण कधी कधी एखादा वाडा वारकऱ्यासाठी ठेवायला पाहिजे होता काश्याचा. भरपूर टाळ तयार झाली असते की नाही. पण कधी कधी वाटतं नाही ठेवलं तीच बरं झालं, कारण रावणाचं कास्त कीर्तनाचं वाजलं असतं कशावरून. अवघड आहे महाराज. म्हणून मी
सांगू, संपत्तीने जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. रावणाच्या महाराज 3 इच्छा, संसाराकडून सुखाची इच्छा म्हणजे डायरेक्ट मला दुःखाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. लक्षात घ्या. रावण शेवटी मेला, पण त्याच्या सगळ्या इच्छा अपूर्ण राहिल्या. महाराज रावणाच्या काही इच्छा होत्या. स्वर्गाला शिडी करेल, समुद्राचं पाणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. 3 इच्छा होत्या. बरं त्यांनी केलं सुद्धा असतं महाराज, केलं नसतं. आणि सगळे देव ज्याच्या बांधवडी होते, सगळे देव ज्याच्या बंदीखान्यात होते, नवग्रहाच्या ज्याने पायऱ्या केल्या होत्या, असा एवढा रावण, बरं त्याला शक्य नव्हतं का? शक्य होतं. पण का? इच्छा केल्या, पण संसारिक इच्छा केल्या, त्यामुळे त्याच्या त्या इच्छा अपूर्ण राहिल्या. संसाराकडून कुणी किती जरी सुखाची अपेक्षा केली ना, तर त्याला सुख महाराज मिळणारच नाही. म्हणून मोठं होण्याच्या भानगडीत पडून लहान होण्याच्या भानगडीत पडावा. कारण मोठ्याला एवढा त्रास आणि महाराज म्हणतात ना, जया अंगी मोठे पण जयांगी मोठेपण दया यातना कठीण. मला मोठ्याला फार यातना, फार कष्ट. ऐका सांगू, गरीबातला श्रीमंतातला फरक सांगू का? ऐका, गरीबातला श्रीमंतातला फरक काय? महाराज श्रीमंताला भूक लागत नाही, श्रीमंताला महाराज झोप लागत नाही. बरं का? श्रीमंताला भूक लागत नाही, श्रीमंताला झोप लागत नाही. श्रीमंताला जर झोपायचं असलं तर त्याच्यासाठी आधी अंथरून टाकावं लागतं, मग त्याला त्यावर झोपावं लागतं. गरीबाचं तसं नाही. मला गरीब आधी झोपतो, मग त्यासाठी अंथरून टाकावं लागतं, मग त्याला वडावं लागतं अंथरुणावर. गरीबाचं श्रीमंत, महाराज श्रीमंत एखादा पार त्याला झोप लागते, पण कधी झोपल्या लगेच पडल्या झोप लागत नाही. मग 12-1 वाजता कधी एखादी झोपेची गोळी घेणार, मग तो झोपणार. गरीबात तसं आहे का महाराज? गरीब दिवसभर शेतात मरते, संध्याकाळी घरी आले की 4-5 भाकरीचा मुर्दा पाडतय, अर्धा भात तसाच ताटावर शिरत तिथंच पडतोय महाराज. मग तुझी बाईक म्हणती, बरं झाला झोप निवांत सकाळपर्यंत. मग सकाळच त्याला जाग येते, कधी सूर्य उगवल्यावर, जेव्हा तुझी बायको समोर येतं ना, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उदारी मागणारांचा मेळा दाटला. मग त्याला जाग येते, अरे उठलं का काय? म्हणून एक वाक्य आहे का, एक वाक्य फार सुंदर सांगितले. धन दौलत अमीरी रातभर सोनी नहीं देती, धन दौलत अमीरी रातभर सोनी नहीं देती, गरीबी में ऐसी नींद आती जो सुबह उठने नहीं देती. म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न करून लहान होण्याचा प्रयत्न करा. मोठ्याला फार येत नाहीत मला, फार येत ना. म्हणून मुलं फक्त पैशासाठी उभी करू नका. मुलांना देव देश धर्माचं ज्ञान द्या, ग्रंथाचं ज्ञान द्या. मुलांना जर या संत साहित्य संत संगती जर आणला ना, तर मुलं महाराज भरकटणार नाहीत महाराज. म्हणून मी सांगितलं, संस्कार ही अति महत्वाची गरज आहे, अति महत्वाची संस्कार ही गरज आहे. संस्कार जर नसेल ना, तर मुलगा वाया गेला. लक्षात, मुलं हुशारच आहे तो, एक लक्षात घ्या. ऐका, अजून सांगतो, मुलं हुशारच आहेत. किती हुशार आहेत पाहिजे मुलं? ऐका सांगतो, मुलं किती हुशार आहेत. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितलं रेल्वेचं चित्र काढायला. कशाचं? रेल्वेचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी मला रेल्वेचं चित्र काढलं बरं का. पण एक त्यातलं हुशार होत, त्यांनी रेल्वेचं चित्र नाही काढलं, त्यात फक्त बोगदाच काढला, रेल्वेचा बोगदाच काढला. शिक्षकांनी पाहिलं, सगळ्याला शिक्षकाने विचारलं, का रे रेल्वे कुठं आहे? ती मला शिक्षक शिरली बोगद्यात. रेल्वे कुठे शिरली? बोगद्यात.
शिक्षकाने मला सगळ्याला मार्क दिले, त्याला 0 मार्क दिले. त्याने विचारलं का हो सर, मला 0 मार्क का? सर पण म्हणले जेव्हा रेल्वे बघतात ना बाहेर येईल तेव्हा दे तू पूर्ण मार्क. मुलं हुशार आहेत महाराज, काय काय किती हुशार आहेत. त्या लहान मुलाच्या हातात तुम्ही कोणताही अँड्रॉइड मोबाईल द्या महाराज, कोणताही स्क्रीन टचचा मोबाईल, तुम्हाला जेवढं माहित नाही ना तेवढं त्याला माहिती आहे. लक्षात येतात मुलं हुशारच आहे, फक्त राहतंय कुठं. मुलांना योग्य संस्कार देण्याची गरज आहे महाराज. योग्य संस्कार जर दिले ना तर मुलगा वाया जाणार नाही. का साने गुरुजी लहान होते, साने गुरुजी लहान होते. साने गुरुजी लहान असताना साने गुरुजींना मला पोहता येत नव्हतं. तेव्हा साने गुरुची आई म्हणे, अरे श्याम, गावातील सगळे लोक तुला नाव ठेवतात, श्यामला पोहता येत नाही, श्यामला पोहता येत नाही. एक काम कर, तू काय कर, पोहायला शिक. श्यामला मला साने गुरुना पाण्याची भीती वाटायची, पण एक दिवशी आईनं मला ओढत ओढत विहिरीमध्ये नेलं आणि दिलं ढकलून विहिरीमध्ये, पाण्यामध्ये दिलं टाकून. मग कसे तरी प्रयत्न करून हातपाय हलवून महाराज त्यांना चांगलं उत्तम प्रकारे पोहता येऊ लागलं. आणि एक दिवसा प्रसंगा जेव्हा पोहून जेव्हा साने गुरुजी वर येत होते ना, त्या वर येत असताना जेव्हा त्या विहिरीच्या काठावर उभे राहिले, आई समोर उभे आणि साने गुरुजी म्हणतात, आई तुझा पदर दे ना. काय म्हटले? अगं आई तुझा पदर दे ना खाली. का रे बाळा? नाही, मी जर खाली मातीत पाय ठेवला ना तर माझे पाय मलिन होतील, माझे पाय घाण होतील, त्यामुळे काय कर, तुझा पदर समोर ठेव, मी तुझ्या पदरावर पाय ठेवतो. तेव्हा त्या आईचं वाक्य, आई म्हणते, अरे फक्त पाय मलिन होतील त्यासाठी तू एवढी काळजी घेतोय, पण एक लक्ष ठेव बाळा, पुढे चालून आयुष्यामध्ये तुझं चरित्र मलिन होणार नाही, याची जर तू काळजी घेतली ना तर महाराष्ट्रात मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. हा, साने गुरुजी अशा विचारांची महाराज आपल्याला गरज आहे, या संस्काराची आपल्याला गरज आहे. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते ना, शिवाजी महाराज लहान होते तेव्हा शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि जिजामाता एका जहागीरदाराच्या घरी महाराज मुक्कामासाठी गेले असता, तिथं गेल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे. शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज कुठेतरी बाहेर गेले. जिजामाता शोधताय, शिवबा कुठे दिसतात का, शिवबा कुठे दिसतात का. शिवाजी महाराज कुठे त्यांना सापडले नाहीत. काही वेळ झाला आणि काही वेळानंतर शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज समोर येताना पाहिले. पळत गेला. जिजामाताने विचारलं, काय रे शिवबा, अरे कुठे गेलतास, तुला मी किती पाहिलं. तेव्हा शिवाजी महाराज म्हटलं, अगं आई कुठं नाही, आबासाहेबांबरोबर एका बाईचा नाच पाहण्यासाठी गेलो होतो. काय म्हटले? एका बाईचा नाच पाहण्यासाठी गेलो होतो. महाराज जिजामाता माग सरल्या तिथं आणि कानशीच्या कानशिलेत लावली. कुणाच्या? शिवाजी महाराजांच्या. अरे म्हणजे, अरे मला या महाराष्ट्राला राजा द्यायचा आहे, मला या स्वराज्याला राजा द्यायचा आहे. तो बाई नाचवणारा द्यायचा नाही, तर मला या राज्याला राजा द्यायचा आहे, तर तो बाई वाचवणारा द्यायचा आहे. लक्षात घ्या. म्हणून इतिहासामध्ये या भारत देशामध्ये असा एकमेव राजा आहे की त्याच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही. मला या अशा संस्काराची म्हणतोय गरज आहे मुलांना, अशा विचारांची गरज आहे महाराज. असे जर संस्कार नाही ना मिळाले, लक्षात घ्या, तर मुलं महाराज मग भरकटल्याशिवाय राहणार नाहीत. ऐका, म्हणून असे जर विचार, हे संस्कार महाराज मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय. एखाद्याकडून गुन्हा झाला तर त्याला शिक्षा देणारं शासन आहे महाराज, पण एखाद्याकडून गुन्हाच होऊ नये यासाठी वारकरी संप्रदाय. लक्षात घ्या. विठ्ठल आपलं जर जीवन यशस्वी व्हावं असं वाटत असेल, काय केल्यानंतर आपलं जीवन यशस्वी होईल, आपण मनुष्य आहे, या मनुष्य जीवनाला जन्माला आला आहोत ना, तर या मनुष्याचं नेमकं साध्य काय. आपण जीवनामध्ये मला एवढं पळतो, एवढं फिरतो का हो? फक्त सुखासाठी ना. प्रत्येकाचा प्रयत्न कशासाठी महाराज? सुखासाठीच ना. फक्त सुख मिळालं पाहिजे. पण आतापर्यंत आपला अनुभव काय मिळाला का? सुख काय महिला मंडळ, तुमचा अनुभव काय? सुख मिळालं आतापर्यंत? आपण कशासाठी प्रयत्न करतो, तर जगतो कशासाठी? सुखासाठीच ना. पण आपल्याला मग किती सुख मिळते मला सांगा. महाराज सर म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहिलं संसारातलं जवा पाडे. जव कळतं ना, जव केवढंच असते तेवढं सुख, आणि दुःख किती आहे? पर्वता एवढं. असं महाराज संसाराची परिस्थिती आहे महाराज. म्हणून आयुष्य जर आपलं सफल करायचं असेल, जीवन जर सफल करायचं असेल ना, तर महाराज म्हणतात तुम्ही एकच काम करा. काय करा? अभंगाचं पहिलं चरण.
साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आपलं जीवन जर सफल व्हावं असं वाटत असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हावं जर आपल्याला असं वाटत असेल ना, तर महाराज सांगतात हरीला हृदयात साठवा. काय करा? त्या हरीला कुठं साठवा? हृदयात साठवा. एकदा का त्याला हृदयात साठवलं, घडल काय? त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापारी. जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार. त्या हरीला जर हृदयात साठवला तर लक्षात घ्या. पण त्याला साठवणं सोपं आहे का महाराज? म्हणणं बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणले त्याला हृदयात साठवा. आपण त्याला साठवणं सोपं आहे का हृदयात? कारण आमचं आधीच हृदय एवढं भरलेलं आहे. आणि देवाचा असा विषय, त्याला दुसरं कोण चालत आहे का? जर एखाद्या जातीवंत घरातली जर स्त्री असेल ना, जातीवंत, तर महाराज तिला जशी म्हणतात सवत चालत नाही. एखादा कुलवान घरातली स्त्री असेल तर तिला अजिबात चालत नाही महाराज. तसं देवाचा विषय आहे. देवाला तुला मला जर हृदयात साठवायचंय ना, तर पहिलं तुझं हृदय खाली करा आधी सगळं. मग तुझ्या हृदयात काय काय आहे? मग घर दार बायको पोरं घर जे काय असेल ते सगळं खाली कर, तरच मी येतो. तू का म्हणे देह भरीला विठ्ठले, पण काम क्रोध केले घर रेते. आधी या घरातून बाकीचं सगळं रिक्त करायचं, तेव्हाच देव येतो. अहो मला सांगा, आपल्या तर मला सांगा 4-5 दिवसांनी आपल्या गावात मुख्यमंत्री येणार अशी बातमी कळाली. मुख्यमंत्री अनाउन्समेंट केलं मी आज 4-5 दिवसांनी टाकेवाडी गावामध्ये येणार आहे. तर महाराज आपण काय करतो? काय करतो? अरे अख्खं गाव पार त्या इथून सुरुवात करतो ना झाडायला, सगळं स्वच्छता करतो. नाही, कोण येणार आहे? मुख्यमंत्री येणार आहे. कोण येणार आहे? मुख्यमंत्री येणार आहे. सगळं गाव साफ करून टाकतो, रंगरंगोट्या करतो, काय असेल सगळं करतो ना. जेवढी सजावट आहे तेवढं सगळं करतो. मला सांगा, एका राज्याचा साधा मुख्यमंत्री गावात येणार म्हणून आपली एवढी स्वच्छता करतो, मग जगाचा मालक, या विश्वाचा मालक जिथं यायचा आहे ती जागा कशी लागेल? ती जागा तेवढी स्वच्छ लागेल ना. मग आता आपण बघा आपली जागा किती स्वच्छ. अरे आपल्या हृदयात काम क्रोध लोभ मद मस विकाराने भरलेली जागा आहे. कसा येईल तो? पहिल्यांदा त्याला काय करायचं? नामस्मरणाने सगळे विकार महाराज हळू 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 कमी करायचे. आणि एकदा का काम क्रोध केले घर रीते, मग त्याला बोलावं लागत नाही. येवनी गोपाळ राहेत येते, त्याला बोलावं लागत नाही. तसं पेरू पिकल्याबरोबर पोपट्याला बोलावं लागतं का? काय सानवी आदरणीय पोपट मामा पत्र यावं लागतं का? आमच्या पेरू आता सगळे पिकलेत, बाग पिकली, त्यामुळे तुम्हाला आता यावं असं लागते. आपोआप तू येतो ना. तसं एकदा काही हृदय रिकाम झालं, स्वच्छ झालं ना, तर त्याला बोलावं लागत नाही. आपोआप भगवान परवा जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निधल्या उपासी वैराग्य. का भगवान परमात्मा येतात ना, डायरेक्ट तिथं राहतातच, परत जातच नाही. पण ती जागा कशी पाहिजे महाराज? स्वच्छ पाहिजे ना. म्हणून एकदा का हरी हृदयात आला रे आला की त्यांची सरली येरझार. येरझार म्हणजे जन्म मरण. आणि या जीवाचा मुख्य उद्देश हाच आहे महाराज, या जन्म आणि मरणातून मुक्त कोण? एकदा हरी हृदयात आला की त्याची येरझार संपते. आणि एवढाच फायदा नाही, महाराज सांगता हरी आला हाता मग काहीची भय चिंता. अरे साधा मला सांगा, एखादा आमदार खासदार जर आपल्याला म्हणला अरे जा काय काळजी करू मी तुझ्या पाठीशी आहे, परत तू भेटू नाही तर नाही भेटू, पण आपली छाती महाराष्ट्र राहते नाही तुला. आपल्या पाठीमाग कुणाच हात आहे? खासदाराचा, आमदाराचा राहते की नाही? मग एकदा हरी जर जगाचा मालक हातात आला तर मग कसली भय चिंता आहे का महाराज? ना तिथं भय राहत नाही, ना चिंता राहत नाही. हा फायदा आहे महाराज. आणि शेवट तुकोबाराय सांगतात, अरे सगळ्यात मोठा फायदा आहे काय? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका
ऐका, आज थोडी शांतता राखा. आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा सुरू आहे, धर्मराज मनोहर ताटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची चालू असली कीर्तन सेवा. महाराज, कसं असतं, घरातला एखादा व्यक्ती जो जात असतो ना, तो कधी एकटा जात नसतो बरं का. ऐका, कधी एकटा व्यक्ती जात नसतो. जात असताना कुणास तरी मुलगा गेलेला असतो, कुणास तरी बाप गेलेला असतो, कुणास तरी भाव गेलेला असतो, कुणास तरी मामा गेलेला असतो, कुणास तरी काका गेलेला असतो. ऐका, एकटा व्यक्ती महाराज कधीच जात नसतो. खरं त्यांना जाऊन आपल्यात आज 1 वर्ष पूर्ण झालं बरं का. बाप आपला कसाही असो, कसलाही असो, किती पाषाण काळजाचा असो, कठोर अंतःकरणाचा असो ना, तो शेवटी बाप असतो महाराज आपला. अरे दगाड गेलेला सूर्य परत 1000 वेळा पाहता येतो महाराज, परंतु आपल्यातून गेलेला बाप परत आपल्याला कधीच पाहता येत नाही. कधीच पाहता येत नाही महाराज, कधी म्हणजे कधीच पाहता येत नाही. म्हणून बापाची महाराज, कारण बापाचं एक पात्रच वेगळं आहे बरं का. आईचं पात्र खरं सांगतो, ऐका मेलं, आईचं पात्र उघडं पडतं बरं का. आई सगळ्याला कळते, आई समोर येते बरं का. बापाचं पात्र कधीच उघडं पडत नाही. बाप हा खरं पडद्यामागचा हिरो असतो, लक्षात घ्या. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, संदेश देत असतो, बाप म्हणजे हा पडद्यामागचा हिरो आहे, लक्षात घ्या. लक्षात कधी येत नाही मुलांच्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आई दाखवली, बरोबर, आई श्रेष्ठ, आई श्रेष्ठ आहे, त्यात कसलाच विषय नाही महाराज. पण बाप श्रेष्ठ नाही का? पण प्रत्येक ठिकाणी आईला समोर आणलं, बापाला मी थोडं मागच ठेवलं महाराज. प्रत्येक बापाला मागच ठेवलं महाराज. प्रत्येक ठिकाणी आईच्या स्वरूपात प्रत्येकाचं वर्णन केलं. या भारताला माता म्हणतात, माऊलीला ज्ञानोबाराय म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात. सगळ्यांना उपमा दिली, आईची उपमा दिली. धडे लिहिले आईवर, सेमिनार झाली आईवर, कविता झाल्या आईवर, चित्रपट निघाले आईवर, सिनेमे निघाले आईवर. प्रत्येकाने आई दाखवली महाराज. संत, ग्रंथ, पुराण, शास्त्र सगळ्यांनी आईच समोर आणली. बाप दाखवला ना. बाप कसा दाखवला? दारुडा, त्या ठिकाणी मारझोड करणारा, शिव्या देणारा, घरामध्ये येऊन सारखा भांडण करणारा, असाच बाप दाखवला. पण खरं सांगा, तसाच बाप असतो का? तसाच बाप असतो. आज प्रत्येकाने मला का बापाच्या अंतःकरणाने ऐका बरं का. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य एका आपण बाप आहोत, त्या बापाच्या अंतःकरणाने मला ऐका. प्रत्येकाने महाराज आईला दाखवलं, बाप दाखवलं. अरे लहानपणापासून त्या मुलाला एकच सांगण्यात येतं, तिकडे जाऊ नको, बाबा मारतील, ते खाऊ नको, बाबा मारतील, ते पाहू नको, बाबा मारतील, ते बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. तुझ्या कानावर एवढं आदळतो महाराज, त्याला वाटतं हा बाबा फक्त मारायचा आलाय की काय. मग हळूहळू मुलगा महाराज बापापासून दूर होत जातो. शाळेमध्ये निबंध लिहायला लावला तर लेकरू माझी आईच निबंध लिहितं महाराज. देते की नाही? माझी आईच निबंध लिहितं. माझा बाप लिहितय कधी? नाही महाराज, कधी लिहित नाही. साधी शपथ घ्यायची झाली, शपथ घ्यायची झाली तर लेकरू आई शपथ सांगतो, आईची शपथ घेतो, बापाची घेतो कधी? का? बाप शपथ घ्यायच्या स्वतः लायकीच नाही का? नाही. मुलाला काय पाहिजे असेल, काय जे काही लागल ते सगळं मुलगा आईला सांगतो महाराज. अरे बाळा, तुला कोणती भाजी बनवून देऊ, तुला शाळेमध्ये कोणतं टिफिन बनवून देऊ, जिला तुमच्या एक वेळच्या जेवणाची चिंता असते ती तुमची आई असते, खरंय. पण तुमच्या आयुष्यभरच्या भाकरीची जो तरतूद करून ठेवतो ना, तो मात्र तुमचा बाप असतो, लक्षात घ्या. मुलीचं लग्न जमत नसेल तर चुली पुढं व्याकुळ होणारी, चिंता करणारी, रडणारी आई आपल्या सर्वांना दिसते हो महाराज. पण त्याच मुलीचं लग्न जमण्यासाठी आपल्या नातेवाईकाची उंबरे जिजवणारा बाप मात्र कुणाला दिसलाय का? नाही दिसला महाराज. अरे रामा थांब, रामा वनवासाला जाऊ नको रे, रामा थांब, रामा थांब, अशी म्हणून रडणारी कौशल्या माता आपल्याला सगळ्याला माहिती आहे महाराज, माहिती आहे सगळ्याला. पण राम वनवासाला गेला म्हणून माग जीव सोडणारा बाप दशरथ आहे का माहित आपल्याला? नाही महाराज, नाही माहित. माझ्या कृष्णाला मारू नका, या कोवळ्या केसाच्या कानाला कोणतरी वाचवा, माझ्या कृष्णाला वाचवा.
अशी म्हणणारी देवकी माता आपल्या सगळ्याला माहितीये की नाही? पण तोच कृष्ण वाचण्यासाठी आपला जीव धोक्यामध्ये घालून यमुनेच्या डोहातून त्याला गोकुळात सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव माहितीये का आपल्याला? कधी विचार करतो आपण त्याचा? कधी नाही केला महाराज विचार. जिजामातीने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण छत्रपतींचं स्वराज्य घडण्यासाठी शहाजी महाराजांच्या हातापायात बेड्या पडल्या हे किती जणांना माहिती सांगा मला? माहितीये का? म्हटलं ना, बाप हा पडद्यामागचा हिरो असतो महाराज. जसं आईचं जिजामातेचं कर्तृत्व आपण लक्षात ठेवतो ना, तसं बापाचं कर्तृत्व आपल्याला विसरून जमणार नाही महाराज. शहाजी महाराजांचं कर्तृत्व विसरून जमणार नाही महाराज. अरे मशाल रात्रभर जळत राहते पण तुम्हा आम्हाला उजेड देत राहते, तसा तुमचा आमचा बाप रात्रभर नवे आयुष्यभर संसाराचे चटके खात राहतो पण तुम्हा आम्हाला सुखाचा ओलाव देतो महाराज. अरे स्वतःच्या अंगात फाटकी बनेल घालेल, फाटकी चपल्या घालेल, पण त्याला कधीच आपल्या लेकरू फाटक्या शर्टवर फाटक्या चपलीवर कधी त्याला बघू वाटत नाही महाराज. स्वतः फार कष्ट सहन करतो. अरे लोक म्हणतात, सहज म्हणतात, एखादा कष्ट करत असेल तर लोक म्हणतात काय तारेवरची कसरत आहे तुमची. पण खरं सांगू का, त्या बापाचं त्या मुलाचं संसारामध्ये संगोपन करत असताना तारेवरची कसरत नाही बर का, ती खरं तलवारीच्या धारीवरची कसरत असते बर का. हा, फार त्याग असतो बापाचा. अजून सांगू, बाप किती कठीण काळजात असू द्या, किती पाषाण हृदयाचा असू द्या, किती दगड अंतकरणाचा बाप असू द्या महाराज, पण त्या बापाला आयुष्यामध्ये 2 वेळा रडावं लागतं बर का. 2 वेळेस. कधी 2 वेळेस? एकदा जेव्हा त्याचीच मुलगी जेव्हा त्याला सोडून सासरला जाते ना, तेव्हा एकदा महाराज बाप रडत असतो. दुसऱ्यांदा बाप रडतो जेव्हा त्याचाच मुलगा जेव्हा त्याला त्याच्याच घरातून बाहेर काढतो ना, तेव्हा एकदा महाराज बापाला रडावं लागतं. म्हणून ऐका महिला मंडळ, तुमच्यासाठी सांगतो हा मुद्दा. मी प्रत्येक कीर्तन हा विषय मांडत असतो, आजही मांडतो तुमच्या समोर. प्रत्येक गावात गेलो तर मी आज संदेश देत असतो. लक्षात, गावागावची परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त प्रेम जर बापाचं कुणावर असेल ना, तर खरं सांगू तुमच्या वाजते बरं का. मुलीवर अति प्रेम करत असतो बाप, मुलावर नाही तेवढं करत, पण मुलीवर जास्त प्रेम करत असतो मला. कारण त्याला माहिती हे आपल्यापाशी काय जीवनभर राहणार आहे का. त्याला तो दिवस महाराज लहान असताना दिसत असतो बरं, माझी मुलगी एक दिवस मला सोडून जाणार आहे. त्या दिवसाची तयारी महाराज आपली मुलगी लहान असताना तोपर्यंत तो बाप करत असतो. आणि जेव्हा खरा तो दिवस येतो ना, कोणता? आपल्या लग्नाचा दिवस. आठवा जरा तुमच्या लग्नाचा दिवस. 1000 लोक तुमच्या लग्नामध्ये आले महाराज, 1000 लोक लग्नामध्ये आले, नवे 1000 लोक जेवण करून सुद्धा करून घरी घेऊन गेले, पण त्या 1000 लोकांच्या गर्दीमध्ये एक माणूस जेवला नव्हता, तो तुमचा बाप होता महाराज बरं का. त्याला जेवायला वेळच मिळाला नाही ना महाराज. सकाळी कुठल्या आचार्यपाशी गेला, दुपारी कुठल्या बँडवाल्यापाशी गेला, संध्याकाळी कुठला जावय रुसून बसला, याचाच आकाशाचा दिवस गेला महाराज. त्याला वेळच मिळाला नाही, त्याला जेव सुद्धा कोण म्हणत नाही ना महाराज. आणि मग खरं सांगू, जेव्हा शेवटची वेळ असते ना लग्नातली, कोणती? मुलगी वाट लावण्याचा कार्यक्रम, तो जो असतो, अरे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे महाराज काय प्रसंग असतो महाराज. ती मुलगी धाय मोकळून रडते, त्या भावाच्या गळ्यात पण रडते, मामाच्या गळ्यात पण रडते, आपल्या आईच्या गळ्यात पण रडते, सगळ्याच्या गळ्यात पडून ती मुलगी धाय मोकळून रडत असते. मग तिला आठवत, अरे माझा बाप कुठे आहे, कुठे आहेत माझे बाबा. तेव्हा तिला दिसतात, अरे माझा बाप तर एका मंडपाच्या खांबाला खांदा टेकून उभा राहिलेला बाप त्या मुलीला दिसतो. पळत जाते व लेखती, पळत जाते, त्या मुलीला मिठी मारते. ते बाप आणि मारा ती लेक एकमेकाला कडकडून मिठी मारतात आणि ती मुलगी त्या बापाच्या खुशीमध्ये धाय मोकळून रडते महाराज. पण ऐका, तो बाप असतो लक्षात घ्या, काळजावर दगड ठेवतो महाराज, दगड. डोळ्यातून एक अश्रू सुद्धा खाली आणत नाही, का त्याला माहिती आहे जर आता जर मी रडलो ना तर माझी चिमणी मला सोडून जाणार नाही महाराज. त्याला माहित असतो. तसाच हाताला धरतो आणि गाडी जवळ आणतो महाराज. गाडी जवळ आणतो, गाडी जवळ आल्यानंतर ती विहीनबाईला विनंती करतो, विहीनबाई एकुलती एक आहे बरं का माझी लेक, लाडानं वागवले मी तिला, लाडानं तिला मी जपले. एक काम करा, काही जरी चुकलं ना तर तिला माफ करा बरं का. तिला काही थोडं कटर शब्द बोल ना, काही जरा आम्हाला फोन करा, पण तिला मात्र बोलू नका महाराज. बापाचा अंत करून त्यावेळी एवढं भरून येत असतं ना. अरे 1 रुपयाचा पेन दुसऱ्याला द्यायचा म्हणलं तर आपण 10 वेळेस विचार करतो महाराज, करतो की नाही. मग ज्या मुलीला 18 वर्ष 20 वर्ष लाडाने संगोपनाने वाढवलाय, त्या मुलीला दुसऱ्याच्या ताब्यात देणार तो बाप किती महान असेल. कधी विचार केला आपण याचा? आता याच्या पुढचं मला तुम्हाला सांगायचंय.
मग त्या बापाची मान समाजामध्ये आपल्याला खाली घालताना कधी लाज कशी वाटत नाही महाराज? सांगा ना. हा मुद्दा मी प्रत्येक कीर्तन हा विषय मांडत असतो महाराज. आज शासन म्हणतं मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. शासन आपल्या सगळ्या सांगतं मुलगी शिकली, प्रगती झाली. आम्हाला सगळं मान्य आहे महाराज. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे आहे, सगळं मान्य आहे आम्हाला. आम्ही मुलगी शिकवतो, प्रगती करतो, सगळं मान्य आहे. पण आज गावागावातली परिस्थिती आहे महाराज. मुलगी शिकवावी, मोठी करावी, पण मोठी वस्तू अशी मुलगी बापापाशी राहिली तर बरी महाराज. अरे ज्या बापानं 18-20 वर्ष चिमणीचा चारा ज्या मुलीच्या मुखामध्ये घातलेला असतो, लाडाने जीवाचं रान करून ज्या मुलीला वागवलं असतं, तीच मुलगी जेव्हा कुठं 6 महिने झालं, 4 महिने झाले एका मुलाच्या प्रेमात पडून जर त्या बापाला सोडून जात असेल तर मग ही काय परिस्थिती माझी मला सांगा. आज शासन म्हणतं मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, आम्हाला सगळं मान्य आहे. सांगू आपल्या सगळ्याला शासनाला एक हमी देण्याची गरज. शासनाला सांगा आम्हाला एक हमी द्या. तुम्ही सांगताना मुलगी वाचवा, मुलगी जन्माला घाला, आम्ही आजही मुली जन्माला घालू, पण एक हमी आम्हाला द्या. काय हमी द्या? आम्ही मुलगी जन्माला घालतो, पण जेव्हा मुलगी मोठी होते, 18-20 वर्षाची मुलगी होते ना, आणि जेव्हा तीच बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन जेव्हा लग्न करते ना, तेव्हा त्या शासनाला सांगा त्या पळून जाऊन ज्या रजिस्टर जे फॉर्म असतो ना, त्या रजिस्टरच्या फॉर्मवर आई बापाच्या संमतीच्या सह्या असल्याशिवाय ते लग्न मान्य करू नका. आम्ही आजही मुली जन्माला घालतो. अरे मला सांगा, मुलगी आमची 18-20 वर्ष त्या मुलीचं जीवा पार त्या बापाने संगोपन केलंय महाराज. जीवाचं रान करून त्या मुलीला वागवलं असतं महाराज. कुठला रात्रंदिवसा विचार केला नाही. लहान असतापासून फक्त माझी मुलगी म्हणून वागवलं असतं. आणि ती मुलगी जर चुकीचं वागली तर त्याच्याकडे डोळे वटारून सुद्धा पाहू नये बापाने. प्रत्येक लेकराला महाराज आपल्या बापाच्या कष्टाची, बापाच्या दुःखाची प्रत्येक लेकराला जाण असली पाहिजे महाराज. प्रत्येक मुलीला जाण असली. एवढं चुकीचं पोलारी काय कुणाकडे त्या पाहून बापाने मला सांगा ना. कारण बाप जगतच असतो संसारिक. मी मागायच सांगितलं, मुलगा मुलगी म्हणजे संसारिकाचा आत्मा असतो माझा आत्मा. आपण जे काही करतो सगळं मुलासाठी करतो ना महाराज. दुसऱ्या थोडीच गावासाठी कमवायला लागलं. जे काही कमवतो कोणासाठी? मुलासाठी कमवतो, मुलीसाठी कमवतो ना. मग त्या मुलीने जर मग त्या बापाच्या विरोधात जर असं केलं, मग त्या बापाने बघायचं कोणाकडे महाराज? नाही महाराज. प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक मुलीच्या पाया पडून विनंती आहे बाबांनो, अरे असं काही कृत्य करू नका की ज्याच्यामुळे आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल, आपल्या आईची मान समाजामध्ये खाली जाईल. असं काही वागू नका, लक्षात घ्या. अरे आई वडिलाचे उपकार मी मगाच तुला सांगितले, आई वडिलाचे उपकार फिरूच शकत नाही रे. एक आमच्या परमार्थामध्ये तर असा आहे महाराज, संन्यासी जो असतो ना संन्यासी, त्या संन्यासीने एक वेळ देवाच्या पाया पडलं नाही तरी चालतंय बरं का, त्याला दोष नाही. पण त्यांनी आई वडिलाच्या पाया पडलंच पाहिजे, हा संन्यासीला नियम आहे महाराज. देवापेक्षा मोठं श्रेष्ठ स्थान तुला दिलं असेल तर आई वडिलांना दिलं, लक्षात. मग त्या आई वडिलाची महाराज सगळं काही सांभाळणं त्या मुलीचं कर्तव्य महाराज. मग पुन्हा एकदा सांगतो, असं वाटत असेल घडू नाही ना, तर फक्त संस्कार, योग्य संस्कार आपल्या मुलांना द्या महाराज. जास्त काही बोलत नाही, आपला टाइम झालेला आहे. फक्त जाताना काही 2-4 गोष्टी घेऊन जा. ऐका, आपण आलो ना जन्माला, एक व्यसन करू नका महाराज. दुसरी संगत चांगली ठेवा, आई वडिलाची सेवा करा. संगत चांगली असेल तर व्यसन घडणार नाही महाराज. कारण संगतीचा प्रभाव एवढा आहे महाराज. मला सांगा, पावसाचं पाणी एकच असते, पण त्याच पावसाच्या पाण्याचा एक थेंब जर शिंपल्यात पडला ना स्वाती नक्षत्राचा, तर त्याचा काय होतो महाराज? मोती होतो बरं का. आणि त्याच पावसाच्या पाण्यात थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं डायरेक्ट विष होतंय महाराज. पाणी एकच आहे, पण परिणाम फक्त संगतीचा आहे. संगतीचा परिणाम एवढा प्रभाव करतो माणसावर, जशा संगतीत आपण तसा माणसाचे विचार होत जातात. आपला मुलगा कोणाच्या संगता ही आपल्याला पाहण्याची गरज आहे. किती मला सांगा, पालक आपल्या मुलाचा मोबाईल चेक करतात. मला सांगा ना, आपला मुलगा काय करतोय किती पालकांना माहितीये? आपला मुलगा कुठे जातोय किती पालकांना माहिती? काही नाही महाराज, काही नाही. ही आपली आत्ताच जर वेळी सावध नाही ना झालो आपण, तर पुढं मग आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही नाही, लक्षात. आता सावध, योग्य संस्कार मुलांना द्या. व्यसन करू नका. या व्यसनाने तर महाराज घराच्या घरनं जमिनीच्या जमिनी खाल्ल्या महाराज. त्यात काय आता मी तर मला वाटतं ते आपल्या गावामध्ये नच बोललेलं बरं आहे, त्यामुळे मी काही विषय जास्त मांडतच नाही इथं. मी तर नाही महाराज, बरं इथं भरपूर कीर्तन सांगितलं तर ती काय उलट मलाच पडाल, त्यामुळे मी ती विषयच म्हणत नाही. व्यसन मात्र करू नका बाबांनो, तुमच्या पाया पडतो. अरे व्यसनाच्या नादी लागून ती का आता मला वाटतं विषय तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
तुम्हाला माहितच आहे काय, पण आपण जर सुधारणा केली ना तर फार बरं होईल. आणि आई वडिलाची साधू संतांची महाराज सेवा करा. आणि समाधी सोहळा जवळ आलाय आता आळंदीचा बरं का, थोड्या दिवसावर समाधी सोहळा आलाय बरं का. नाही मला वाटलं पंढरीची वारी झाली, नाही घडली पंढरीची वारी ना, पण समाधी सोहळ्याला तरी महाराज जावा ज्याला घडते ते ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे बरं का. ज्ञानोबराय म्हणजे अखिल विश्वाचे संत आहेत. पूर्ण विश्वासाठी ज्यांनी प्रार्थना मागून घेतली ती असं पसायदा, पूर्ण विश्वासाठी स्वतःसाठी नाही महाराज. ज्ञानोबराय सारखे संत श्रेष्ठ नाही. एक वेळ असा होता की माझे ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये पाऊल ठेवून देत नव्हती, पण त्याच ज्ञानोबरायांसाठी आज लाखोंची गर्दी महाराज आळंदीमध्ये. एक वेळेस असा होता माझ्या ज्ञानोबरायांची खायची पंचायत होती, पण आज आळंदीला गेला तर ज्ञानोबरायांच्या नावाने कितीतरी अन्नछत्र खुलेत. आजची परिस्थिती आहे महाराज. अरे एक दिवस असा होता की माझ्या ज्ञानोबरायांना जर मुख जरी पाहिलं ना तर लोक इंद्रायत जाऊन आंघोळ करायची महाराज, पण त्याच ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी आज लाखोंची गर्दी आहे महाराज. हा माझ्या ज्ञानोबरायांचं लक्षात घ्या. म्हणून ज्याला असं वाटलं ना अरे आपण आयुष्यामध्ये आता आपलं सगळं संपलं, त्यांनी फक्त एक करा, माझ्या ज्ञानोबरायांच्या दरबारात जा, तिथून त्याला कधीच परत पाठवलं जात नाही महाराज. अरे त्राही झालेला जीव जसं त्या जीवाला झाड सावली देतं ना, ज्याला वाटलं ना आपण संसारामध्ये हारलो, त्यांनी फक्त माझ्या ज्ञानोबरायांच्या दरबारात जा, त्याला कधीच तिथं निराश होऊन देत नाहीत माझे माऊली. का? विश्वाची आई आहे ती, लक्षात घ्या, विश्वाची आई. मग लेकराचं समाधान फक्त आईच करू शकते. हा जास्त काही आता बोलत नाही, आपला वेळ झालेला आहे. परत या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. सगळे तुम्ही गावातील जे काही पुरुष मंडळी असतील, महिला मंडळ असतील, कीर्तनाला उपस्थित असतील, आमचे सगळे सस्ते महाराज, आमच्या गुरुस्थानी असणारे सस्ते महाराज ही आज या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे मगर गुरुजी असतील, आमचे वारकरी असतील, आमचे बाळू महाराज असतील, गोड महाराज, सगळे व्यक्तिमत्व बरं का, गावातील सगळी गोड व्यक्तिमत्व, आमचे महाराज सुद्धा असतील. प्रत्येक परमार्थ क्षेत्रासाठी प्रत्येक कार्यामध्ये पुढे महाराज पखवाजे असतील. आमचे आपल्या गावचे पहाडी आवाजातील एक शाहिरी नेतृत्व म्हणजे आपले महावीर शिंदे. अरे ज्यांचं एक अनेक पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केलं, किंवा ज्यांचा पहाडी आवाज तर आपण प्रत्येक वेळेस ऐकतो की शाहिरीच्या माध्यमातून अनेक समाज माध्यमाच्या माध्यमातून जे आपल्या समोर आलेत, असे शाहीरजी शिंदे सुद्धा आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. तसेच गावातील सगळे प्रतिष्ठ मनवते आमचे शिक्षक सुद्धा सगळे आलेले आहेत. सगळ्या इथून सगळे माझे गुरुस्थानी आहेत. आमचे माननीय श्रीनाथ सर सुद्धा आहेत, गायकवाड सर आहेत, गुजर सर आले, सगळे भौतिक शिक्षक आलेले आहेत. सगळ्या चरण मी इथूनच दंडवत घालतो सर, कारण मी ऐका, काही जरी झालं तर शेवटी तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्यच आहे, लक्षात घ्या. काही हो कुठं जाऊ, पण खरं जेव्हा नदाब सर आमचे फार एकदम गोड व्यक्तिमत्व आहे ना सर, फार गोड व्यक्तिमत्व आहे. मला तर वाटतंय सर तुमच्या आईनं खरं घरगुती असताना फारच गोड खाल्लेला दिसतो, कारण त्यांच्या संपर्कात एखादा व्यक्ती आला त्याला डायबिटीस झाल्याशिवाय राहतच नाही मला, एवढं गोड व्यक्तिमत्व आहे ते. फार सगळे शिक्षक महाराज आमचे गायकवाड सर आहेत, गुजर सर आहेत, एवढे महाराज म्हणजे जीवाला जीव देणारे शिक्षक. कधीच असं जेव्हा इथपर्यंत मी शाळेमध्ये होतो महाराज, 8वी 9वी पर्यंत शाळेमध्ये होतो, सगळ्या सरांनी फार अजून सुद्धा नाव काढतात. आमचं नाव म्हणजे आमच्या बहिणीचं सगळ्यांचे नाव काढतात. खरं सगळ्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. गाव जेवढे काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील सगळ्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. पांडुरंगाच्या सेवा चरणी समर्पित करतून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आम्ही जातो तो कृपा द्यावे, आम्ही जातो तो